नागपूरमध्ये बच्चूभाऊ कडू यांनी जे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आंदोलन उभा केलं होतं, त्यामध्ये आमचे नेते बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय पंजाबभाऊ पाटील आणि आम्ही त्यांचे सगळे सहकारी यांनी सर्वांनी पाठिंबा दिला होता. पाठिंबा देण्यापाठीमागचं कारण असं होतं की शेतकऱ्यांची सरसकट आणि सर्व कर्जमाफी व्हावी. त्यामध्ये पीक कर्ज असेल, मध्यम मुदत कर्ज असेल, हे देवेंद्र फडणवीस सरकारनं माफ करावं, या संदर्भात आम्ही बच्चूभाऊंना पाठिंबा दिला. पण सरकारने आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचे आहेत त्याचे निकष काय आहेत त्याने अजून जाहीर केलेले नाहीत. म्हणून पुन्हा एकदा आम्ही त्या देवेंद्र फडणवीस सरकारला सांगू इच्छितो की कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जे निकष आहेत ते 15 मार्चपर्यंत आपण जाहीर करावेत आणि 30 जूनपर्यंत जे आपण कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्ज माफ करू ही जी घोषणा केलेली आहे ती ठीक आहे, पण 15 मार्चपर्यंत जे निकष शेतकऱ्यांसाठी मध्यम मुदत आणि पीक कर्जासंदर्भात जे काय लावलेले आहेत ते त्यांनी जाहीर करावेत. अन्यथा 15 मार्चनंतर आम्ही बळीराजा शेतकरी संघटना आणि सर्व संघटना मिळून पुन्हा एकदा मुंबईमध्ये एल्गार उभा करू आणि मंत्रालयावर 15 मार्चनंतर आम्ही मोर्चा काढू. यामध्ये सर्व संघटना आम्ही सहभागी करून घेऊ. त्यामुळे लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस सरकारनं कर्जमाफीची घोषणा करावी आणि त्याचे निकष जाहीर करावेत. अन्यथा 15 मार्चनंतर पुन्हा आम्ही मुंबईला रस्त्यावर उतरू, एवढंच या ठिकाणी इशारा देतो आणि थांबतो.